नमस्कार मित्रांनो, आज आपण डोंबिवली ईस्टला स्टेशनपासून फक्त 5 मिनिटे चालत अंतरावरती राजाजी पथ येथे एक रिसेल फुल फर्निश 2 BHK फ्लॅट पाहणार आहोत। समोर आहे बिल्डिंगचा एंट्रन्स गेट। तुम्ही आजूबाजूचा परिसर पाहू शकता, अतिशय सुंदर अप्रतिम असा परिसर आहे। या बिल्डिंगच्या आजूबाजूला स्कूल, कॉलेज, मार्केट, हॉस्पिटल सर्व जवळ आहे। टोटल पाहायला गेलात तर G+7 माळ्याची ही बिल्डिंग आहे आणि एका फ्लोअरला टोटल 4 फ्लॅट आहे। त्यामध्ये 2 BHK एक फ्लॅट आहे, बाकीचे सर्व जे आहेत 3 फ्लॅट ते 1 BHK आहे। बिल्डिंगचं व्ह्यू पाहू शकता, अतिशय सुंदर अप्रतिम असं हे बिल्डिंगचं व्ह्यू आहे। राईट साईडला पण इथे तुम्ही पाहू शकता, इथे सिनियर सिटीजनसाठी बसायला जागा आहे आणि राईट साईडला तुम्ही इथे पाहू शकता 2 व्हीलर 4 व्हीलरसाठी पार्किंग स्पेस आहे। मित्रांनो, समोर आपण पाहू शकतो इथे बिल्डिंगची एंट्रन्स लॉबी। आपण बिल्डिंगच्या आता आतमध्ये आलो आहोत। ते लेफ्ट साईडला जिना आहे आणि राईट साईडला तुम्ही पाहू शकता लिफ्ट आहे। लिफ्टला पॉवर बॅकअप सुद्धा दिलेला आहे। आता आपण फुल फर्निश 2 BHK फ्लॅट पाहणार आहोत। समोर आहे 2 BHK फ्लॅट। 2 BHK फ्लॅटचा एंट्रन्स हा 2 BHK फ्लॅट आहे, तो फुल फर्निश फ्लॅट आहे, रिसेल फ्लॅट आहे। आता आपण फ्लॅटचा एंट्रन्स पाहू। समोर आपण पाहू शकता लिव्हिंग रूम एरिया। त्याचपूर्वी मित्रांनो, तुम्ही या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। समोर तुम्ही पाहू शकता इथे सोफा सेट केलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि समोर आहे बाल्कनी। बाल्कनीमध्ये पण स्पेस दिलेला आहे। बाहेरचं व्ह्यू आहे ते पूर्ण ओपन आहे। आता आपण एंटायर लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहू। वरती तुम्ही पाहू शकता फॉल सिलिंगचं पण सुंदर असं काम केलेलं आहे। समोर तुम्ही पाहू शकता टीव्ही युनिट। लेफ्ट साईडला तुम्ही इथे पाहू शकता, इथे डायनिंग टेबल आहे, इथे तुम्ही डायनिंग टेबल ठेवू शकता, म्हणजे अरेंजमेंट केलेलं आहे ऑलरेडी। फुल फर्निश आहे हा फ्लॅट। तुम्हाला या फ्लॅटमध्ये काहीच काम करायची गरज नाही आहे। आता लेफ्ट साईडला आपण पाहणार आहोत किचन। किचनमध्ये पण पाहू शकता तुम्ही टोटल फुल फर्निशचं काम केलेलं आहे। म्हणजे लेफ्ट साईडला तुम्ही पाहू शकता इथे फ्रीज पण आहे, वरती स्टोरेजसाठी स्पेस बनवलेला आहे। लेफ्ट साईडला ट्रॉलीचं पण तुम्ही पाहू शकता। राईट साईडला लेफ्ट साईडला ट्रॉलीचं पण काम केलेलं आहे। वरती किचनमध्ये पण फॉल सिलिंगचं काम केलेलं आहे। समोर आहे बाल्कनी, ड्राय बाल्कनी आहे। किचनमध्ये पण ड्राय बाल्कनी तुम्हाला दिलेली आहे। एंटायर किचनचा आपण व्ह्यू पाहू। ट्रॉलीचं पण तुम्ही पाहू शकता, अतिशय सुंदर असं काम केलेलं आहे। राईट साईडला तुम्ही वरती पाहू शकता स्टोरेजचं पण अतिशय सुंदर असं काम केलेलं आहे। आता आपण कॉमन वॉशरूम टॉयलेट पाहू। 2 BHKचं कॉमन वॉशरूम टॉयलेट, अतिशय सुंदर असं आतमध्ये पण काम केलेलं आहे टॉयलेटमध्ये। इथे समोर आहे वॉश बेसिंग। आता आपण 2 BHKचं बेडरूम पाहू। मित्रांनो, समोर आपण पाहू शकता हा आहे आपला 2 BHKचा बेडरूम आणि बेडरूममध्ये पण तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असं काम केलेलं आहे। समोर पाहू शकता बेड आहे, बेडची पण सुंदर अशी अरेंजमेंट केलेली आहे। जुना कार्पेट असल्यामुळे तुम्हाला इथे युजेबल कार्पेट एरिया जास्त भेटेल। कार्पेट पाहायला गेलात तर 700 कार्पेट आहे आणि प्राईसबद्दल बोलायला गेलात तर 1.10 CR निगोशिएबल आहे। समोर पाहू शकता तुम्ही बाल्कनी आहे आणि बाल्कनीच्या खालती सुद्धा स्टोरेजसाठी स्पेस बनवलेला आहे। बघू शकता तुम्ही इथे जो स्पेस बनवलेला आहे स्टोरेजसाठी। आणि पुन्हा आपण बेडरूमचं व्ह्यू पाहू। समोर आपण पाहू शकता वॉर्डरोब बनवलेला आहे, छोटासा वॉर्डरोब आहे इथे बनवलेला आहे आणि इथे बेडरूमच्या बाजूला पण थोडा स्पेस आहे। स्पेसमध्ये पण वरती तुम्ही पाहू शकता स्टोरेजसाठी आणि सुंदर असा स्पेस बनवलेला आहे। इथे पण तुम्ही पाहू शकता एक छोटंसं वॉर्डरोब बनवलेलं आहे। खरोखर या फ्लॅटमध्ये ओनरने खूप सुंदर असं काम केलेलं आहे। आता आपण मास्टर बेडरूम पाहणार आहोत। समोर आहे मास्टर बेडरूम। मास्टर बेडरूममध्ये पण तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं काम केलेलं आहे। समोर बेड पाहू शकता तुम्ही। लेफ्ट साईडला तुम्ही पाहू शकता वॉर्डरोबचं पण सुंदर असं काम केलेलं आहे। मित्रांनो, टोटल पाहायला गेला तर ही बिल्डिंग G+7ची आहे। KDMC पासिंग आहे, त्यामुळे तुम्हाला ऑल नॅशनल बँकेतून लोन होईल। कोणत्याही बँकेतून तुम्ही लोन करू शकता, 90% लोन होईल। या
प्रॉपर्टीच्या आजूबाजूला स्कूल, कॉलेज, मार्केट, हॉस्पिटल सर्व जवळ आहे. कार्पेट पाहायला गेलं तर 700 कार्पेट आहे. प्राईसबद्दल बोलायला गेलं तर 1.10 CR निगोशिएबल आहे. मित्रांनो, या बिल्डिंगमध्ये एका फ्लोअरला टोटल 4 फ्लॅट आहे. त्यामध्ये 2 BHK एक आहे आणि बाकीचे 1 BHK आहे 3. या ओनरची स्वतःची स्टील पार्किंग पण आहे खाली. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.